मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा एपिसोड काय ते ऐतिहासिक दाखवला बरं का मंडळी. म्हणजे सायलीच्या अटकेचा थरार एवढा रंगवलाय त्यांनी की काय सांगू तुम्हाला. खरं सांगू प्रेक्षकांनो, मी कधी एवढा मुद्दाम उशीर केला नाही. म्हणजे चुकून मला उशीर होतो, पण आज मी मुद्दाम उशीर केलाय. असं वाटलं कशाला उगी सकाळी सकाळी तुमची सकाळ खराब करावी, कारण आज आपल्या मनासारखं काहीच झालेलं नाहीये. मुळात आपली आवडती सायली हिला आज अटक करण्यात आली आहे. पण आता तो थरार कसा रंगलाय हे तुम्हाला थोडक्यात सांगते, म्हणजे डिटेलमध्ये सांगते, ऐका तर. सुरुवातीला सायली मधुभाऊंशी बोलताना दाखवली आहे फोनवर. सायली म्हणत असे, मधुभाऊ तुम्ही का नाही सांगितलं मला आधी. मधुभाऊ म्हणतात, कसं सांगणार होतो बेटा मी तुला आधी, तुझा डोहाळ जेवणाचा सोहळा नीट पार पडायला हवा होता ना. सायली म्हणते, पोरी कुठे गेल्या असतील मधुभाऊ. कुसुम म्हणते, अगं सायली तेच कळत नाहीये ग, बसमधून त्या क्लास जवळ उतरल्या, कुठून तिथे कुठे गायब झाल्या काही कळेनसं झालंय बघ. सगळीकडे जाऊन आले मी, चौकशी केली, दुकानात विचारलं, पण कुठे दिसे ना पोरी. मधुभाऊ म्हणतात, 24 तास झाल्याशिवाय ते मिसिंग कंप्लेंट का काय नोंदवता येत नाही म्हणे, मला इन्स्पेक्टर सावंत म्हणाले ग सायली. सायली म्हणते, हो मधुभाऊ मला माहिती आहे. मग कुसुम म्हणते, सायली पोरी सापडल्या नाही तर काय करायचं ग आपण. आता एकदम अचानक सायलीला चक्कर येते बरं का, आणि ती खाली बसते. पटकन अर्जुन तिला पाणी वगैरे देतो आणि कुसुमशी तो बोलतो फोनवर. आता अर्जुन म्हणतोय, कुसुम ताई बस कुठे थांबली होती एक्झॅक्टली. मग कुसुम माहिती देते, डीएम रोडवर वगैरे. मग अर्जुन म्हणतो, मुलींना सोडून किती वेळ झाला. कुसुम म्हणते, त्यांच्या मॅडमनी मला सांगितलं होतं सगळं तसं. मग अर्जुन म्हणतो, मला नीट आठवून सांगा कुसुमताई, तुम्ही जेव्हा शोधायला गेला पोरींना तेव्हा कुठल्या दुकानात सीसी कॅमेरा वगैरे होता का. कुसुम म्हणते, अर्जुन भाऊजी माझ्या लक्षात नाही आलं हो, कसं काय हे सगळं चौकशी करायचं ते. अर्जुन म्हणतो, बरं तुम्ही काळजी करू नका, मी चैतन्य तिकडे पोहोचतो आणि शोधतो मुलींना. असं म्हणून अर्जुनने कुसुमचा फोन ठेवला. पटकन सायली उठते आणि म्हणते, अहो मला येऊ द्या ना. अर्जुन म्हणतो, हे बघ सायली तू नको टेन्शन घेऊ, आता चैतन्य आणि मी जातो आणि शोधतो बरं का मुलींना, आणि कदाचित आम्ही तिथे पोहोचेपर्यंत मुली आल्या असतील तिथे. सायली म्हणते, अहो मी पण येते ना, मुली असतील तिथे जवळपास, आपण मिळून शोधू त्यांना. पूर्णाजी म्हणतात, सायली ए बेटा तू काही या अवस्थेत तिथे जाऊ नको बरं शोधाशोध करायला. अस्मिता पण म्हणते, अगो हो सायली, अर्जुनला जाऊ दे बरं का. प्रेक्षकांनो, आता मगाशी ते काय म्हणाले की 24 तास झाल्याशिवाय कंप्लेंट घेता येत नाही, मग डायरेक्ट सायलीला त्यांनी पोस्कोच्या कायद्याअंतर्गत अटक केलेली आहे. आता हे नेमकं काय भानगड आहे ते आपल्याला काही माहिती नाही बरं का. कोणाला याबद्दल माहिती असेल तर कमेंटमध्ये प्लीज त्यांनी डिटेलमध्ये कमेंट करून सांगावं की हे पोस्को वगैरे काय भानगड आहे. आणि जे काही या मुलींचा हरवायचा तमाशा झाला या सगळ्यामध्ये सायलीला हे अटक करू शकता का, हे मला प्लीज कोणाला माहित असेल तर सांगावं. सायली आता पूर्णाजीला उत्तर देते, पूर्णाजी त्या मुलींची जबाबदारी आहे माझ्यावर, मी कशी काय जबाबदारी झटकू. मग या प्रतिमा त्या म्हणतात, थांब ना सायली, जातोय ना अर्जुन, शोधेल ना तो त्यांना. मग कल्पनाताई पण म्हणतात, तू तिथे जायचा हट्ट धरू नको बरं बाई. मग लगेच श्वेता हे सगळं सचिनला आणि प्रियाला कॉन्टॅक्ट करून सांगते, मेसेज करते. आणि मग इकडे या मुलींचा थरार दाखवलाय बरं का. त्या मुली किडनॅप झाल्यात आणि तिथे एक बाई आहे बरं का, ती धपाधप हानतीये या पोरींना विनाकारण. जारडावडा करू नका ग, चुप बसा ग. आणि ही सगळी हाणामारी सचिन प्रियाला व्हिडिओ कॉलवर दाखवतोय. इतकं विक्षिप्त वाटलं ना हा सीन, काय यार, म्हणजे ते प्रियाला वाटतंय सगळं तसंच होतंय बरं का. आता म्हणजे सायली ही खरी तन्वी हे त्यांनी ओपन केलं वगैरे, हे छानच झालं सगळं. पण आता बघा हा प्रिया काय बोलते या सीनमध्ये. सचिन प्रियाला म्हणत असो, बघ प्रिया काय चाललंय इथे. लगेच प्रिया म्हणते, बघते ना सगळं, बघते ना, वात्सल्य आश्रमात ती मानसी चुरू बोलत होती, ती मानसी आश्रमात. मग लगेच सचिन स्माईल करतो. मग ही म्हणते, हसू नकोस सचिन, तिला अजून मारायला सांग. सचिन म्हणतो, काही पण ग प्रिया, तिला अजून मारलं तर तुला काय मिळणार आहे ग. प्रिया लगेच म्हणते, आनंद मिळणार आहे मला सचिन, खूप आनंद मिळणार आहे, आत्ताच्या आत्ता त्या बाईला मारायला सांग तिला. लगेच आता सचिनने त्या बाईला मेसेज थ्रू कळवलंय. मग ती बाई पुन्हा त्या मानसीला मारते बरं का. आणि मेसेजवर असं लिहिलेलं असतं, जी मुलगी जास्ती बोलते ना तिला मार. आणि ती बाई मारते त्या मानसीला. आणि हे सगळं प्रिया व्हिडिओ कॉलवर बघत असते आणि मोठ्याने आरडाओरडा करत असते, मार मार अजून मार. काय यार प्रेक्षकांनो, काय आपल्या मालिकेचा दर्जा घालवताय खरंच. आता म्हणजे मी आतापर्यंत असं म्हटले नव्हते, पण हे प्रियाचं कॅरेक्टर इतकं त्यांनी गचाळ करून ठेवलंय ना, हा शब्द पण मी कधी वापरला नाही, पण खरंच खूप डोक्याच्या वर गेले आता हे. सिरियसली माझा आज मूड होतच नव्हता हा म्हणजे रिव्ह्यू देण्याचा, पण ठीक आहे, आता एक काम आहे आपलं त्यामुळे करावं लागणारच. प्रिया म्हणत असते, मी आता सगळ्यांचं उक्तं घेणार बरं का. मग ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, काय गं प्रिया, तुला काही दयामाया नाही का गं. अगं तू पण आई होणार आहेस ना, मग दुसऱ्यांवर पण दयामाया दाखव ना. मग प्रिया लगेच म्हणते, जी काही दयामाया दाखवायची ना ती मी माझ्या बाळासाठी दाखवेल ना,
पण मी त्या सायलीच्या माणसांना कधीच जगू देणार नाहीये. माझ्या मनात त्यांच्यासाठी तिरस्कार आहे, फक्त तिरस्कार. म्हणजे आता हिच्या बाळासाठी जर कोणी तिरस्कार दाखवला तर हिला कसं वाटेल बरं प्रेक्षकांनो. जाऊ द्या, आता काय सगळे शब्द संपलेले आहेत, काही बोलायचा लागच राहिला नाही. इकडे सायलीचा सीन दाखवला पुन्हा. सायली म्हणते, पूर्णाजी मला तुमची काळजी कळते, पण तुम्ही मला समजून घ्या ना. मी फक्त माझ्या होणाऱ्या बाळांची आई नाहीये, मी त्या मुलींची पण आई आहे ना पूर्णाजी. त्या जर संकटात असतील तर मी त्यांना शोधायला नको का जायला. पूर्णाजी म्हणतात, अगं सायली, लहान मुली आहेत त्या, इकडे तिकडे गेल्या असतील, येतील ना त्या परत, तू नको इतकी काळजी करू बरं. आता बिचाऱ्या पूर्णाजींना काय माहिती पुढे काय होणार आहे. सायली म्हणते, पूर्णाजी तुम्ही जे बोलताय ना ते खरं होऊ देत, पण या क्षणाला मी जायलाच हवं त्यांना शोधायला. मग शेवटी प्रतापराव म्हणतात, बरं बरं सायली तू जा. कल्पना थांब जरा, थांब, जाऊ दे तिला. सायली म्हणते, बरं चला बरं आहो निघूयात. आता सायली अर्जुन निघणार, तेवढ्यात त्यांच्या दाराशी इन्स्पेक्टर आलेत. आणि काळजी नका करू बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे एक लेडी कॉन्स्टेबल, एक लेडी इन्स्पेक्टर सगळे आलेले आहेत सायलीला अटक करायला. काय बोलू यार प्रेक्षकांनो, म्हणजे मला ना आता काही शब्द सुचेना. खरंच असं झालंय आज. मी या मालिकेची एवढी डायहार्ड फॅन आहे ना प्रेक्षकांनो, मी कधीच इतकं निगेटिव्ह या मालिकेबद्दल कधीच बोलले नसेल. म्हणजे अर्थातच सायलीला अटक होतीये म्हणून हा राग आहे बरं का मंडळी. बाकी काही वैयक्तिक काही संबंध नाहीये, मालिकेच्या पात्राबद्दल, कहाणीबद्दलच आपण बोलतोय. अर्जुन त्या इन्स्पेक्टरला बघता क्षणी ओळखतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर निकम तुम्ही इथे या ना प्लीज. आणि त्या इन्स्पेक्टरला ओळखलं नाही बरं का अर्जुनने, ज्याने सोनलला किडनॅप करून नेलं. दिस इज हाईट. आता त्या इन्स्पेक्टरने ते काय ते अटकेचं वॉरंट वगैरे ते दाखवलं अर्जुनला. आता अर्जुनने ते सगळं वाचलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. सगळ्यांचे भांबावलेले चेहरे वगैरे दाखवलेत त्यांनी. आणि कलाकारांची काही चूक नाहीये प्रेक्षकांनो, त्यांना जे सांगितलं जातं ते तशा पद्धतीने ऍक्टिंग करतात आणि अप्रतिम ऍक्टिंग करतात आपल्या मालिकेतले कलाकार, त्यात शंका नाहीये. अर्जुन आता एकदम घाबरतो ते अटकेचं वॉरंट बघून. प्रतापराव सगळेच जण भांबवतात. आता ते विचारतात, काय रे बाबा अर्जुन काय झालं. मग तो इन्स्पेक्टर सांगतो, मी सायली सुभेदारांना अटक करायला आलोय. आता हे वाक्य ऐकल्यावरती अर्थातच विचार करा सगळ्यांचे चेहरे कसे झाले असतील. पूर्णाजी म्हणतात, काय. आता सगळेच जण भांबावून गेलेत, घाबरलेत. आता हे इन्स्पेक्टर म्हणतात, पोस्कोच्या कायद्याअंतर्गत मी सायली सुभेदारांना अटक करतोय, त्यांनी मुलींची म्हणजे मानवी तस्करी केली त्यासाठी. अर्जुन ऐकतच राहतोय हे सगळं. बाप रे, हे सगळं भयंकर आहे. भयंकर काय प्रेक्षकांनो, हे सगळं अविश्वसनीय आहे. म्हणजे सायलीसारखी गोड मुलगी, साधी सरळ स्वभावाची मुलगी असलं काहीतरी करेल, हे कोणाचा विश्वास तरी बसू शकतो का. असो, पण आता प्रियाला जे वाटतंय, प्रियाचं जे समाधान आहे ते महत्वाचं आहे ना सध्या मालिकेत. प्रिया आता इकडे तगमग करत असते, अजून निरोप काय येत नाहीये. सायलीला अटक झाली असेल की नाही, मी ठरवलंय ते सगळं झालं असेल की नाही. तेवढ्यात ती कॉन्स्टेबल बाई येते हिला सांगायला. अगं सुभेदारांच्या घरी पोलीस पोहोचलेत प्रिया. मग प्रियाची ऍक्टिंग बघा, प्रिया मोठ्या मोठ्याने हसते आणि मोठ्याने आरडाओरडा करते, उड्या मारते आणि म्हणते, कुणीतरी येणार येणार ग, अशी आरडाओरडा करते बरं का. मला प्रियाची सीन सुद्धा सांगावेसे वाटे ना. इकडे पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. आता प्रतापराव म्हणतात, अर्जुन काय रे हा प्रकार आहे, अरे हे इन्स्पेक्टर काय बोलताय, काही कळेनासं झालंय रे. मग अर्जुन म्हणतो, नाही नाही इन्स्पेक्टर, ही सगळी कंप्लेंट वगैरे खोटी आहे. कोणी कंप्लेंट केली आहे हे सगळं तुम्ही कसं काय ठरवलं. त्या मुली अल्पवयीन वगैरे होत्या, हे सगळं तुम्ही ठरवलं का, त्या मुलींनी सांगितलं. कोणी कंप्लेंट केली आहे माझ्या बायकोच्या विरोधात. मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या, त्याशिवाय तुम्ही माझ्या बायकोला हात सुद्धा लावू शकत नाही. आता जेव्हा अर्जुन हे सगळे प्रश्न विचारतो तेव्हा या काही प्रश्नाचं उत्तर त्या इन्स्पेक्टरने दिलेलं नाही बरं का. तो फक्त एवढंच म्हणतो, काय अर्जुन सर तुम्ही हे सगळे प्रश्न विचारताय, तुम्ही हे सगळं भावनेच्या भरात बोलताय. अर्जुन सर, पॉस्को कायदा किती कडक आहे हे तुम्हाला माहितीच आहे. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे नाही देऊ शकत. आता लगेच तो चैतन्य म्हणतो, अर्जुन अर्जुन काही बोलू नको बरं का तू मध्ये. हे बघ, आपण खूप मोठ्या कायद्याशी डील करतोय. सायली वहिनी तू काही बोलूच नको, ते स्टेटमेंट पण देऊ नको बरं का. लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतो, हवालदार या सायली सुभेदारांच्या खोलीची झडती घ्या आणि जे काही गॅजेट असतील ते जमा करा. मग चैतन्य म्हणतो, एक मिनिट थांबा, तुम्ही झडती कशी काय घेऊ शकता, तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे का. मग त्या इन्स्पेक्टरने असं वरून दाखवला तो खाकी कागद, तो काही चेक केला नाही बरं का कोणी. मग पूर्णाजी म्हणतात, हे सगळं काय चाललंय. मग अर्जुन म्हणतो, पूर्णाजी थांब जरा. आणि ते अर्जुन सांगतो इन्स्पेक्टरांना की तुम्ही झडती घेऊ शकता. मग ते विचारतात, कुठे आहे यांची खोली. मग ती श्वेता दाखवते वरती आहे. मग ते पोलीस हवालदार जा असं म्हणून लेडी कॉन्स्टेबलला वर जायला सांगतात. मग ते इन्स्पेक्टर विचारतात सायलीला, सायली सुभेदार तुम्ही कोणती कोणती गॅजेट्स वापरता. अर्जुन म्हणतो, ती फक्त एक मोबाईल फोन वापरते, बाकी काही वापरत नाही ती. मंडळी फक्त काय काय झालं तेवढं ऐका आज, बाकी काही विचार करूच नका आज. अगदी म्हणजे काय म्हणू, आता तुमचं डोकं थंड ठेवा, आता पुढे काय काय होते ते बघा. आणि हो,
हो, काल रात्री त्यांनी एक मालिकेचा प्रोमो आउट केलाय बरं का. त्यामध्ये सायलीने तिच्या बाळाला वचन दिलंय, म्हणजे काहीतरी आशेचा किरण आपल्याला दिसलाय म्हणून सांगते. सायलीने तिच्या होणाऱ्या बाळाला वचन दिलंय, की तिच्या बाळाचा जन्म हा जेलच्या बाहेर होणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका प्रेक्षकांनो. सायली लवकर सुटणार पण आहे. फक्त थोडंसं टेन्शन दिलंय आपल्याला मध्ये आधी. थोडं जरा जास्ती आनंदात होतो ना आपण. म्हणून जरा धक्का मारला आपल्याला त्यांनी, जरा झटका दिला असं म्हणायला हरकत नाहीये. तर आता ती बाई येते चेक करून लगेच रूम आणि म्हणते यांच्या खोलीत एक लॅपटॉप आहे. मग अर्जुन म्हणतो लॅपटॉपचा सायलीशी काही संबंध नाही, तो माझा लॅपटॉप. सायलीचा मोबाईल पण घेऊन टाकतात ते इन्स्पेक्टर. तर सायली अर्जुनकडे बघते आणि तो मोबाईल देऊन टाकते मग त्या इन्स्पेक्टरला. मग कल्पनाताई म्हणतात हे बघा आमच्या सायलीवर भलते सलते आरोप कोणी केले आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला घेऊन जा वाटलं तर, पण सायलीला नाही अटक करायची. ते इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा मॅडम आमच्या कामात अडथळा आणू नका, आम्हाला यांना अटक करावीच लागेल. सायली सुभेदारांना आम्हाला अटक करावीच लागेल. आमच्याकडे अटकेचं वॉरंट पण आहे. अस्मिता पण मध्ये म्हणत असते अरे अर्जुन तू काही बोलत का नाहीयेस, अरे बघत काय बसलाय. मग पूर्णाजी भारी बोलतात. त्या म्हणतात हे बघा इन्स्पेक्टर तुमचा कायदा सांगत असेल की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी गप्प बसायचं, पण मी अन्नपूर्णा सुभेदार आहे, मी गप्प बसणार नाहीये. काहीही झालं तरी मी माझ्या नाचुनेला अटक होऊ देणार नाही. तुम्ही सुभेदारांच्या घरात उभे आहात, कल्पना आहे ना तुम्हाला. पनवेलमधलं सगळ्यात नामांकित घराणं आहे आमचं. आम्ही कमावलेला आदर, अन्नपूर्णा ट्रस्टचं काम, याचं सगळं तुमच्या कानावर काहीच आलं नाही वाटतं. आता तो इन्स्पेक्टर काहीच बोलत नाही, मान खाली घालतो. मग अन्नपूर्णा आजी म्हणतात आलंय खरं, म्हणजे तरी सुद्धा तुम्ही माझ्या नाचुनेवर एवढे घाणेरडे आरोप करताय. अहो माझी तन्वी साधी चिमणी जरी जखमी झाली ना तर तिची शुश्रूषा करते, लहान मुलींची तस्करी करेल माझी तन्वी, असं वाटलंच कसं तुम्हाला. आता बहुतेक सायलीला आत्ता कळलंय बरं का, लहान मुलांच्या तस्करीखाली तिला अटक करण्यात येते. म्हणजे इतक्या वेळ तिला समजलंच नव्हतं असे तिचे एक्सप्रेशन होते बरं का प्रेक्षकांनो. सायली आता एकदम गडबडते आणि म्हणते काय लहान मुलींची तस्करी आणि मी. इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा मॅडम मी काही आरोप करत नाहीये, मी माझी जबाबदारी पाळतोय, मला यांना घेऊन जावंच लागेल. सायली आता खूप गडबडते, गोंधळते, बघतच राहते अर्जुनकडे. अर्जुनला तर घाम फुटलाय, तो रडतोय, त्याच्या डोळ्यात पाणी आहे. सायलीचे एक्सप्रेशन माइंड ब्लोईंग. या सगळ्या कलाकारांच्या ऍक्टिंगसाठी हॅट्स ऑफ प्रेक्षकांनो, हॅट्स ऑफ. मग आता कल्पनाताई म्हणतात नाही माझी सायली कुठेच जाणार नाही, माझी सायली प्रेग्नंट आहे. अहो आम्ही तिला कधीच काही इकडचं तिकडे करू देत नाही आणि तुम्ही तिला अटक करणार आहात. प्रतिमात्या म्हणतात हो ना, अहो ज्यांनी माझ्या सायलीवर खोटे आरोप केले त्यांना अटक करा ना जाऊन. सायलीचा कुठल्या गुन्ह्याशी काहीही संबंध नाहीये बरं का, माझ्या सायलीला कोणी घेऊन जाऊ शकत नाही. ए अर्जुन, अरे हे घाणेरडे आरोप कोणी केले, अरे हे शोधून काढ आणि थांबव ना बाबा. इन्स्पेक्टर म्हणतात थांबा मॅडम प्लीज, आय एम व्हेरी सॉरी, आम्ही काही थांबू शकत नाही, चला सायली सुभेदार चला. आता त्या इन्स्पेक्टरला घाई झालेली आहे सायलीला घेऊन जायची. अस्मिता म्हणते काय हे, अहो ती प्रेग्नंट आहे ना, अहो याचा तर विचार करा, प्रेग्नंट बाईला अशी अटक करता येते का, तुमच्या कायद्यात काही लिहिलेलं नाही का. त्यावर आता तो इन्स्पेक्टर म्हणतो हे बघा मॅडम तुम्हाला मी सांगेल, मॅडम तुम्ही पॉक्सो कायद्याची माहिती करून घ्या. अरे प्रेक्षकांनो मला तो शब्द उच्चारता येईना बरं का, सॉरी मला ते जमेना जरा. मग अश्विन म्हणतो वहिनी तू काहीतरी बोल, अगं तू सांग ना काय केलेलं नाहीयेस, तू बोल ना, अगं वहिनी तू गप्प कायस. मग सायली म्हणते नाही मी हे असं काही केलेलं नाहीये. अहो माझ्या मनात विचार तरी कसा येईल हे सगळं करण्याचा. सावंत साहेबांचा फोन आला तेव्हा आम्ही निघालोच होतो पोरींना शोधायला, हे काय घडलं आम्हाला काही समजेना. मग प्रतापराव म्हणतात अहो इन्स्पेक्टर, अहो त्या आश्रमातल्या पोरी हरवल्या त्या संदर्भात आहे का हो हे सगळं. मग आता तो इन्स्पेक्टर म्हणतो हे बघा मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. म्हणजे प्रेक्षकांनो असं काही आपलं कोणी कोणाच्या घरी जाऊन असं कोणाला काही अटक करू शकतं का हो. म्हणजे बघा ना, म्हणजे तो इन्स्पेक्टर एक शब्द पण बोलाय, फक्त कायदा म्हणू लागला तो आणि सायलीला अटक करून घेऊन जाऊ लागला. म्हणजे एवढा मोठा तो नामांकित वकील तो अर्जुन, तो पण काही बोलू शकत नाहीये. म्हणजे काय म्हणजे मला काही त्याबद्दल माहिती नाहीये बरं का, पण हे सगळं मला श्वेता मग मध्ये बोलायला लागते माझी सायली ते असं काही करू शकत नाही, ती किती माया करते आश्रमातल्या मुलांवर. मग आता कल्पनाताई सायलीला घरात घेऊन जात असतात. चल बरं सायली तू आतमध्ये, यांना काय करायचं करू दे, अर्जुन बोलल यांच्याशी. मला लगेच चैतन्य येतो आणि म्हणतो मावशी थांब जरा, तू मध्ये पडू नकोस, थांब. अगं सायली वहिनीवर खूप गंभीर आरोप लागलेत ग, इतके गंभीर आरोप आहेत की चौकशीसाठी सुद्धा पोलीस स्टेशनला नेणार नाही ग, ते डायरेक्ट मोठ्या तुरुंगात टाकलं जाईल सायली वहिनीला. हा घाबरवतोय का सगळ्यांना चैतन्य. सायली वहिनीला पोलीस कस्टडी पण मिळणार नाही, तिला थेट मोठ्या तुरुंगात नेलं जाईल आणि पुढचा पूर्ण तपास गुन्हेगाराला तिथे ठेवूनच केला जातो.
मी आणि अर्जुन बघतो काय करायचं ते, त्या निकमांना त्यांचं काम करू द्या. आता या रडायला लागतात कल्पनाताई आणि म्हणतात, तू बोल ना बाबा अर्जुन त्या इन्स्पेक्टर सावंतांशी. अर्जुन म्हणतो, मम्मा त्या कायद्यापुढे कोणी काही करू शकत नाही ग. आपल्याला कितीही वाटलं तरी इन्स्पेक्टर सावंत आपल्याला नाही मदत करू शकत. सायली पण घाबरली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता या क्षणाला तिला काय वाटणार, ती बिचारी प्रेग्नंट आहे आणि हे सगळं तिच्यावरती आळ आलाय. आता लगेच ते इन्स्पेक्टर म्हणतात, चला सायली सुभेदार चला. प्रतिमा त्या रडायला लागतात आणि म्हणतात, अरे अर्जुन अरे काहीतरी कर. पूर्णाजी म्हणतात, अरे अर्जुन गप्प का राहतोय, अरे काहीतरी कर. कल्पनाताई म्हणतात, नाही 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 माझ्या सायलीला अटक होऊच शकत नाही. प्रतापराव म्हणतात, मी भीक मागतो तुमच्याजवळ, हात जोडतो अहो, आमच्या सायलीला नेऊ नका हो, प्लीज प्लीज, असं ते रिक्वेस्ट करत असतात प्रतापराव बरं का. या अवस्थेत माझ्या सुनेला नेऊ नका हो कुठे. पूर्णाजी पण म्हणतात, हवं तर इन्स्पेक्टर मी येते तुमच्यासोबत. अहो तिथे जिथे काय बोलायचं कोणाला मी बोलते अहो, तुमच्या कायद्याला कळायला हवं हो, माझी सून निर्दोष आहे हो, माझी तन्वी निर्दोष आहे. आता शेवटी अर्जुन म्हणतो, पूर्णाजी तू शांत राहा, कोणी काही करू शकणार नाही. आता थोडं शांत राहा तुम्ही सगळे. सायलीला आता सध्या यांच्यासोबत जावंच लागणार आहे. अर्जुनला सुद्धा हा कायदा माहिती आहे, त्यामुळे तो पण आता काही करू शकत नाहीये प्रेक्षकांनो, तो हेल्पलेस असं त्यांनी दाखवलंय. हे बघा काय आहे ना मंडळी, मालिकेतल्या कलाकारांना जसं सांगितलं तसं करतात बिचारे ते. आता ते ज्यांनी कोणी हे लिहिलंय ना, आता काय सांगू, काय खाऊन लिहिलं कोणाच ठाऊक. आता ती लगेच श्वेता येते मध्ये आणि म्हणते, मी पाया पडते इन्स्पेक्टर तुमच्या, माझ्या सायली ताईला नका जेलमध्ये टाकू, तिच्या होणाऱ्या बाळाला त्रास देऊ नका. मग तो इन्स्पेक्टर म्हणतो, मागे वा, आमच्या कामात व्यत्यय नका आणू, मागे वा मागे वा. आता लगेच सायलीला अटक करण्यासाठी ते कॉन्स्टेबलला पुढे बोलवण्यात येत आहे. मग श्वेता लगेच आता मेसेज करते प्रियाला, अगं कॉंग्रॅच्युलेशन प्रिया, पोलीस या क्षणी सायलीला अटक करताय, माझ्याही डोळ्याचं पारणं फिटलं ग, असं म्हणून तिने प्रियाला मेसेज केलाय आणि ते शूटिंग पाठवली बरं का प्रियाला. आणि इकडे आपल्या त्या सायको प्रियाने पाहिलंय सगळं बरं का, आणि पुन्हा ती उड्या मारायला लागते, बघ सायलीला अटक होतीये. तिला आता असं झालं, प्रियाला काय करू आणि काय नको, जगातला सगळ्यात परमोच्च आनंद मिळालाय प्रियाला, सायलीला अटक होतीये, सायलीला अटक होतीये. मग आता ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, प्रिया हे सगळं तू केलं, इथे जर का कळालं ना कोणाला तर माझी नोकरी जाणार 100%. ही बाई एवढ्या वेळेला बोलते असं, हिची नक्की नोकरी जाणार आहे प्रेक्षकांनो. प्रिया म्हणत असते, अगं तुझी नोकरीच पडलंय तुला, अगं या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होते ग, आता तो क्षण आलाय. आता ती सायली काही क्षणात इथे येणार, माझ्या समोर उभी असेल ती अशी पांढरी साडी नेसून, आता मजा येणार. प्रिया आनंदाने वेडीपिशी झाली आहे. ती म्हणत असते, आता कसं स्वागत करू मी माझ्या जाऊबाईचं, कसं करू स्वागत. तिथे असलेल्या सगळ्या कैद्यांना म्हणजे त्या फिमेल कैद्यांना प्रिया बोलवत म्हणते, इकडे या इकडे या, सगळ्याजणी इकडे या. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, त्या सायलीने मला खूप त्रास दिला होता डोहाळ जेवणाच्या दिवशी, मी सांगितलं होतं ना, तिच्यामुळे मी इथे. ती सायली पण आता इथे येणार आहे बरं का, इथे येणार आहे ती, आत्ताच मला कळलंय ती सायली इथे येणार आहे. मग त्यातली ती मुलगी म्हणते, अगो त्या सायलीला आत्ताच अटक झाली ना, मग अशी कशी मोठ्या तुरुंगात येईल ती, तिला पोलीस कस्टडी ठेवतील ते. प्रिया लगेच म्हणते, ये ग पोरी ये, अगं बबडे, अगं ये बबडे, तुला मी इतकी मूर्ख वाटते का ग, असं म्हणून तिने त्या पोरीचा गाल दाबला बरं का. आणि मग म्हणते कशी प्रिया तिला, सॉरी अगं त्या सायलीवर आरोपच असे लागलेत ना की तिला पोलीस कस्टडी मिळणारच नाही, ती थेट इथे येणार ग, इथेच येणार, ती इथेच येणार. म्हणजे प्रियाला कसं काय कळलं बरं, यापैकी कोणाला काहीच प्रश्न पडला नाही बरं का. तो एक वेगळा भाग झाला. म्हणजे म्हणजे काय प्रेक्षकांना, आता प्रियाने काही ठरवलंय ना की सायलीला त्रास वगैरे द्यायचा, पण मला नाही वाटत ती त्रास देऊ शकेल, कारण सायली मुळातच गोड स्वभावाची आणि ती कोणालाही आपलंसं करते, त्यामुळे अर्थातच जेलमधल्या सगळ्या बायांना ती आपलंसं करेलच. प्रियाने कितीही प्रयत्न केले ना, हे असे वाईट लोक किती काही केलं ना प्रेक्षकांना, तरी ते फार तर थोडाफार त्रास देऊ शकतात चांगल्या लोकांना, पण ते कधीही असं कोणाचं बिघडवू शकत नाही काही. अशा वाईट प्रवृत्ती समाजात भरपूर असतात बरं का प्रेक्षकांनो, आणि जे चांगलं आहे ना ते थोडं असतं. आता सायलीला अटक करण्यासाठी ती लेडी इन्स्पेक्टर समोर येते, तेव्हा अस्मिता मोठ्याने ओरडते, अरे अर्जुन हे काय आहे सगळं, हे स्वप्न आहे का रे भयंकर, अरे बोलणार आहे तू काहीतरी, असं कसं सायलीला अटक करताय. आता खूप सगळ्यांचा आरडाओरडा दाखवलाय त्यांनी आपल्याला. शेवटी श्वेता पण म्हणते, अर्जुन सर काहीतरी करा ना, कायद्यात काही सोय असेल तर थांबवा ना ही अटक सर. आणि या सगळ्या थरारावर आजचा एपिसोड संपला आणि पुन्हा उद्या त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय जो काल परवापासून ते दाखवत आहे की सायलीला अटक झाली आहे. अर्जुन म्हणतो, तू काळजी करू नको सायली, मी आहे. इकडे प्रिया म्हणत असते, सायली आता येणार आहे. पण आता नवीन जो प्रोमो आला ना त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देते बघा. तर सायली जेलमध्ये तिचं काहीतरी काम करत असते, तेव्हा प्रिया येते आणि
सायली जेवत असते बरं का, तेव्हा प्रिया येते आणि तिला चिडवत म्हणते, "अरे बिचारी सायलीताई, नाही, नाही, आदर्श सायलीताई. अगं सायलीताईचं बाळ ना आता ह्या जेलमध्ये सडणार आणि सायलीताई सुद्धा." मग सायली चिडून म्हणते, "प्रिया, खबरदार माझ्या बाळाबद्दल काही बोललीस तर मी वचन देते माझ्या पोटातल्या बाळाला त्याचा जन्म जेलच्या बाहेरच होणार." आणि मुळात प्रेक्षकांनो, सायलीने खरंच काही केलेलंच नाहीये, त्यामुळे प्रिया तिचं बिघडवून बिघडवून काय बिघडवणार आहे बरं. असो, हा ट्रॅक काही आपल्या मनाला पटला नाहीये, हे मात्र तितकंच खरं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा रिव्ह्यू? हा प्रश्न विचारणं म्हणजे निरर्थक आहे आज, पण तरी सुद्धा माझ्या रिव्ह्यूसाठी एक लाईक करा आणि या सगळ्या कलाकारांसाठी एक लाईक करायला विसरू नका मंडळी. बघूयात सायलीला आता अर्जुन कसा निर्दोष सोडवतोय या सगळ्या प्रकरणातनं, बघायला मजा येणार हे मात्र नक्की. आणि मालिका आहे प्रेक्षकांनो, एक मनोरंजन आहे, खूप जास्ती विचार करू नका, बघून द्या आणि सोडून द्या, टेन्शन नका घेऊ. बरं, आज रविवारचं तुम्ही काय स्पेशल करणार आहात? आज चतुर्थी आहे, त्यामुळे सगळ्यांच्या घरी बहुतांश उपासच असतो, पण तरी सुद्धा ज्यांच्याकडे उपास नसतो त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा की रविवार स्पेशल तुम्ही काय करणार आहात मंडळी. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा, तोपर्यंत टेक केअर बरं का. धन्यवाद.